आम्ही टू व्हीलरने ट्रेकला निघालो. पावसाने भिजलेला आणि चमकणारा रस्ता पाहून मन प्रसन्न झाले. सौम्य पावसात वाऱ्याच्या मंद लाटांनी मनाला ताजेपणा दिला. रस्त्याच्या कडेने पर्वतातल्या हिरव्या रांगा आणि धुक्याचे आकर्षक दृश्य आपल्याला समोर उलगडत गेले. धुक्याच्या चादरीतून लपलेले पर्वत आणि मधून जाणारा वळणदार रस्ता हे दृश्य मनाला मंत्रमुग्ध करून जाते. हा अनोखा अनुभव त्या सौम्य पावसात अधिकच समृद्ध झाला होता. पावसाच्या गंधात रस्त्याच्या कडेला असलेली झाडे, गवताचे ताजेपण आणि रंग हे एक अप्रतिम सौंदर्य निर्माण करत होते. अशा वातावरणात ट्रॅकवरच्या पावसाचे खास आकर्षणच असते, जे निसर्गाच्या मनोहरतेचा पूर्ण अनुभव देऊन जाते. या सफरीचे प्रत्येक क्षण अनमोल आणि आठवणीने भरलेले असतात. पावलं जपून टाकत होतो. मध्येच थांबत निसर्गाशी हितगुज करत होतो, त्यांच्याशी संवाद साधत होतो आणि पुढे जात होतो. नेचरच्या या संवादात झाडांच्या पानांची सरसराट, पावसाचा सौम्य आवाज, हवेतला ताजेपणा यांच्याशी एकमेकांमध्ये गप्पा मारत आम्ही काही वेळ तिथेच बसून राहत होतो. एकमेकांच्या सोबतीत आणि धुक्याच्या चादरीतून आम्हाला पर्वतातल्या हिरव्या रांगा आणि थंड वाऱ्याचा अनुभव देत होते. प्रत्येक पाऊल जपून टाकत, सुंदर क्षणांचा आनंद घेत आम्ही चढाई करत होतो. हा निसर्ग नटलेला पाहून उपमांची कल्पना करणे हे कठीण होतं, कारण याच्या सौंदर्याचे वर्णन शब्दात व्यक्त करणे अशक्यच वाटत होतं. प्रत्येक दृश्य आम्ही मनात साठवत होतो, ज्याने हा प्रवास अधिक खास आणि रोमांचक बनत जात होता. त्या अनोख्या शांततेत निसर्गासोबत एक नवी परिभाषा साकारली जात होती. दोघंही आम्ही त्या पावसाळ्यातील पर्वतारोहणाच्या अनुभवाला एक खास स्थान देत होतो. वरती पोचल्यावर आम्ही तंबू काढला आणि तंबू लावायला सुरुवात केली. या शांत आणि निसर्गाने नटलेल्या वातावरणात पोटपूजेची तयारी करताना एक वेगळाच आनंद होत होता. हवेतल्या ताजेपणासोबत आणि आकाशाच्या विस्तीर्ण सौंदर्याच्या पार्श्वभूमीवर खाण्यात तर आम्ही दंगच झालो. वरती येऊन हे सगळं अनुभवत होतो आम्ही.
आयुष्यात हा अनुभव एकदा तरी तुम्ही घ्याच, तेव्हा तुम्हाला त्याचं सुख कळेल. आम्ही त्या क्षणाचा पूर्णपणे आनंद घेत होतो. जीवनाच्या विविध रंगांची एक अद्वितीय रंगसंगती अनुभवामुळे समजून आली होती. आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. मार्गात एक विशिष्ट ठिकाणी भेट देणार आहोत. एक सुंदर वॉटरफॉल. या जलप्रपाताची भेट घेतल्यावर आमचा हा पर्वतीय सहलीचा पूर्ण अनुभव परिपूर्ण होईल. तिथल्या गारगार पाण्याच्या आवाजात आणि ताज्या गारठ्यात आम्ही आमच्या साहसाची अंतिम आठवण साठवणार आहोत.